नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी आविष्कार मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओ मध्ये। मंडळी गावाला आहे आणि थंडीचा महिना चालू आहे आणि सकाळचे वाजले 10 आणि आम्ही आज बनवणार आहे ते म्हणजे चुलीवरचं गावरान मटण। तुम्ही सगळे एक्साइटेड आहात का ते बघण्यासाठी? मम्मीला मी मदत करणार आहे, म्हणजे मम्मी मला मदत करणार आहे, म्हणजे आम्ही दोघे मिळून बनवणार आहे हे गावरान मटण। मम्मी थोडं सामान आणते इकडे बाहेर। आपण पहिल्यांदा चूल आपल्या फार्म हाऊस वर बांधली आहे, तिला पूर्ण मातीने सारवलं। काल हळद कुंकू पूजा वगैरे झाली तिची मस्तपैकी। तवा आणि कढई आणि इकडे पातेलं तापत ठेवलेलं आहे। आता थोड्याच वेळात आपण बनवायला घेऊया। आपल्याला मदतीला आई सुद्धा आहे। तर आज आपण बनवणार आहे गावठी बोकडाचं मटण। तर बघूया कसं होतंय गावरान मटण आणि भाकरी। इथे मागे बघू शकता आई आपल्या पातेला हे नको व्हायला, खराब नको व्हायला म्हणून त्याला मातीचं लेप लावते। त्यासाठी पातेलं एक तयार केलेलं आहे, त्याला मातीचा लेप लावलाय कारण खराब व्हायला नको म्हणून। प्रकारे आमच्याकडची पद्धत आहे ओके मटण शिजवायची। मी बघू शकता सगळं सामान आलेलं आहे इथे, जसं की वाटण आहे जे आपल्याला मटणाला जे गरजेचंच आहे। कांदा, हळद, मीठ, तेल, मसाला, पाणी कशासाठी तर आपल्याला भाकऱ्या पण बनवायच्या, त्यासाठी गरम पाणी आहे थोडंसं हलकं। त्यात काय, त्यात मटण आहे बरोबर। आणि हे सगळे बाकीचे सगळे मसाले, जिरे वगैरे। तर मम्मी बघूया आता सुरुवात कशी होते। गावरान पद्धतीने कसं मटण बनवायचं, हे चुलीवरचं जेवण कसं बनवायचं आमच्या आईनी पण शिकवलंय, मी पण थोडं शिकलेली आहे। त्या पद्धतीने हे जेवण मी बनवते। त्याची ती सामग्री घेतलेली, ते हिरवं वाटण घेतलंय, आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे, हिंग घेतलंय, लाल तिखट, तेल, हळद, मीठ, कांदा फोडणीसाठी, लसूण फोडणीसाठी आणि हे मटण फोडणीसाठी काय काय टाकायचं ते बघूया। तेल टाकणार आहोत। तर आपण पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलंय थोडंसं फोडणीसाठी। आमची आजी पहिली चुलीवरचं जेवण करायचे तर आम्ही तिच्या बाजूला बसायचो। आजी कशी बनवते, काय बनवते, काय सामान घेते, चुलीला फाटा कसा लावते, या प्रकारे आम्ही सगळं बघत असायचो। तिच्याकडचं थोडंसं भाकरीचा उंडा घ्यायचो, तिच्याबरोबर आम्ही पण भाकरी करत बसायचो। कुठे काय चटके भेटायचे पण आम्ही पण बसायचो तिथे। आणि या चुलीचं काय माहितीये का वैशिष्ट्य, जेव्हा चूल मांडतात ना, त्याच्या चुलीच्या बाजूला एक बाजूला चुलीचा भाग असतो, ते एका बाजूला त्याला वैला म्हणतात। म्हणजे हा मेन भाग असतो तो, म्हणजे तिकडे शिजतं आणि इकडे त्याच्या बाजूला वैला म्हणतात, एक वैला असतो। आणि पाठीमागची बाजू असते ती जेवण उतरून ठेवायची, त्याला भानुशी म्हणतात। म्हणजे जेवण झालं की भानुशी तरी बोलतात, काय पद्धत बोलण्याची ते माहित नाही मला, पण बोलतात काय आमच्याकडे भानुशीच बोलतात। म्हणजे जेवण झालं की ते जेवण येते आपल्या चुलीच्या मागे ठेवून द्यायचं। ओके, म्हणजे भानुशीत ठेवलंय ते घेऊन ये। असं बोलतात ना, त्या भानुशीमध्ये जेवण ठेवलंय, वैलावर हे ठेवलंय, चुलीवर हे ठेवलंय, चुलीच्या बाजूला तो दुसरा भाग असतो चुलीचा, त्याला वैला म्हणतात। ओके तेल सुद्धा गरम झालेलं असं वाटतंय। जंगलात जायचो, जंगलातून वडिलांच्या जोडीने जायचो, म्हणजे आमचे बाबा यांच्याबरोबर आम्ही जंगलात जायचो। तिथे नंतर मग ती लाकडं तोडायची, लाकडं तोडून झाली की मग आम्ही येताना एखादा लाकूड आणायचो, किंवा तिथे येताना आम्हाला असा मधीचा पोळा भेटायचा। आम्ही मधीचा पोळा अशी भांडा भरून मधीचा पोळा मी त्यावेळेला आणायचो घरी। ती मध आणून आम्ही घरी ठेवायचो। नंतर त्याची ती काय ते मॅन म्हणतात तो काढायचो, आणि सगळ्या नातेवाईकांना एवढा एक बॉटल आम्ही मधाचं। आजोबा खूप जायचे ना पहिले, डुक्कर मार हे मार, आम्ही लाकडं आणायचो घरी, म्हणजे अर्ध्या रस्त्यात ठेवायची, जड लागायची ना, अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर मग घरी आणायची। घरी आल्यानंतर सुकल्याच्या नंतर मग खोप असते लाकडांच्या खोपीमध्ये भरायची पावसाळ्यासाठी, असे आम्ही करायचो। आणि मग शेतीची कामं पण आमची असायची, वाळ, मटकी, मूग हे सगळं कडधान्य काढायचे। आणि असं झालं की आता आम्ही करता आमची सुनबाई आली, ती पण पदार्थ शिकलेलीच आहे, कारण ती पण कोकणातलीच आहे बरोबर। तर इकडे आपण बघू शकतो आपलं तेल सुद्धा गरम झालं, आणि मम्मी काय करते, लसूण टेचून घेते। लसूण आधीच टेचून घेते, म्हणजे त्यानंतर आपल्याला उपयोगाला येईल। आपण कांदा टाकणार आहोत। नंतर लसूण, थोडंसं हिंग, आपलं हिरवं वाटण, कांदा परतल्यावर कांदा पहिला मस्तपैकी परतून घेतला आपण,
आणि आता त्याच्यावर आपलं जाणार आहे ते म्हणजे हिरवं वाटण. हिरवं वाटण कशाचं बनतं का? आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर. आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर. चुलीवरच्या जेवणाची जी झळ लागते त्याची उग्र, त्याची बसण्याची क्षमता, ताकद पण पाहिजे. गॅसवरचं जेवण म्हणजे पटकन 2 मिनिटाचं जेवण. लायटर लावला की पेटलं. याला चुलीला फाटी लावा, तिचा शेकोटीसारखं पेटवा. चला आता आपण हिरवं वाटण टाकूया. थोडं हिरवं वाटण टाकून घेतलं आपण मस्त की. कांदा परतून घेतला बघा केवढा मस्त लाल भडक झालाय. हे कुठलं वाटण आहे? हे कांदा खोबऱ्याचं वाटण. कांदा खोबऱ्याचं. कांदा खोबरं, आलं, कांदा खोबरं, गरम मसाला, मसाला पावडर तो पण थोडासा टाकून घ्या. खरी टेस्ट आहे ना ती या 2 मसाल्यांमुळे येते. वाटण, मटणामध्ये वाटण आहे ना हे खूप महत्वाचं आहे. आता आपण थोडी हळद टाकूया. ग्रेव्ही दी मस्तपैकी शिजते इथे. आता त्यामध्ये आपण मटण टाकणार आहोत. आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. मीठ हे खूप जेवणात महत्वाचं आहे कारण ते सगळं इम्पॅक्टफुल असतं. आता छानपैकी शिजवून घेऊया. मंडळी आपलं जेवण मटण इकडे शिजतंय. तर त्याचपूर्वी मी तुम्हाला तुमचे आभार मानतो की आपल्या चॅनलवर आपले 4000 सबस्क्रायबर झालेले आहेत. लवकरच 5000 होतील, 10000 होतील, असे वाढत राहतील. तर आता आपला 4000 सबस्क्रायबर झाले. तर या व्हिडिओचा लाईक गोल असेल 100 लाईक या व्हिडिओवर झाले पाहिजेत. 5000 सबस्क्रायबर देखील झाले पाहिजेत. आणि या वर्षातला आपला हा पहिला व्हिडिओ असेल आय गेस की 2024 मधला पहिला व्हिडिओ आहे. आणि 2024 मध्ये मला जवळजवळ 10000 सबस्क्रायबर तरी पूर्ण करायचे. हा माझा एक गोल आहे. तर तुमचा सपोर्ट असाच असू द्या, तुमचं प्रेम असंच असू द्या. बघूया आपलं मटण आता कसं शिजतंय. तर मंडळी मटण तिकडे शिजतंय. तर हे बघ आपण पूर्ण लॉनमध्ये ना लाल माती अशी टाकून घेतली आहे. आणि आता ही पूर्ण अशी पसरवली जाणार आणि एका लेवलला करणार, म्हणजे लॉन पण एका लेवलला येईल. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार. आता इथं आम्ही भात लावतोय. इंद्रायणी भात आहे. कुकर आणि चुलीवर कुकर लावलं आपण. मॉडर्न प्लस आपलं ट्रेडिशनल असं दोघांचं कॉम्बो आहे आपल्याकडे. गावरान स्वयंपाक. आमच्या स्वयंपाकाची लज्जत घ्यायला एक दिवस जरूर या. पापड तळायचे आणि आता ती आपण फ्राय करूया. दुसरी पण घेऊया.
असं आलं.